ठाणे शहरात रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही याची आरटीओकडून प्रत्यक्ष तपासणी सुरू करण्यात आली आहे. या कारवाईसाठी शहरातील 6 ठिकाणी आरटीओची भरारी पथकं तैनात करण्यात आली असून रिक्षाचालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची पडताळणी केली जाते. ठाणे रेल्वे स्थानक, खोपट, माजिवडा, वागळे, करवा आणि मुंब्रा या 6 ठिकाणी आरटीओची ही भरारी पथकं कार्यरत आहेत. या ठिकाणी रिक्षाचालकांशी संवाद साधून त्यांना मराठी भाषा येते की नाही याची तपासणी केली जाते. मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यातील रिक्षाचालकांमध्ये या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. ठाणे शहरात दररोज मोठ्या संख्येनं नागरिक रिक्षातून प्रवास करतात. रेल्वे स्थानकांसह शहरातील विविध भागांमध्ये प्रवाशांच्या वाहतुकीसाठी रिक्षा हे महत्त्वाचं साधन आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आणि प्रवाशांशी संवाद साधता येणं महत्त्वाचं मानलं जाते. आरटीओकडून आता या संदर्भात प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली असून 6 महत्त्वाच्या ठिकाणी भरारी पथकं रिक्षाचालकांची तपासणी करत आहेत. मराठी भाषेचं ज्ञान नसल्याचं आढळून आल्यास संबंधित रिक्षाचालकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे अनेक रिक्षाचालकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानक, खोपट, माजिवडा, वागळे, करवा आणि मुंब्रा या भागांमध्ये आरटीओची पथकं सक्रिय असल्यानं रिक्षाचालकांचं लक्ष आता या कारवाईकडे लागलंय. एकूणच रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही याची तपासणी आता ठाण्यात प्रत्यक्ष सुरू झाली आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्यानं आरटीओच्या या कारवाईमुळे ठाण्यातील रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. माननीय परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून आणि माननीय आरटीओ मॅडम श्रीमती हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकाळपासून इथे ऑटो रिक्षा तपासणीचे काम सुरू करण्यात आलेलं आहे. आणि आत्तापर्यंत एक्झॅक्ट आकडेवारी सांगता येणार नाही, कारण खूप सारे आमचे अधिकारी हे काम करतायत. मी स्वतः पण बऱ्याच रिक्षाचालकांच्या मुलाखती इथे घेतलेल्या आहेत. आणि यामध्ये आम्ही यांना सर्वांना अगोदर यांनी सर्टिफिकेट प्राप्त करून घेतले आहे का हे बघतो. जर त्यांनी करून घेतलं असेल तर ठीक आहे. आणि जे अमराठी रिक्षावाले आहेत ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही अशांना आम्ही मराठीतून काही प्रश्न विचारतो आहोत. हे मराठीतून प्रश्न विचारल्यावर त्यांना त्यामध्ये जर उत्तरं सांगता आली तर काही प्रॉब्लेम नाही, त्यांना मराठी येतं असं मान्य करण्यात येईल. जर त्यांना मराठी बोलता आलं नाही किंवा समजलं नाही तर आम्ही त्यांना नोटीस इश्यू करत आहोत. आतापर्यंत किती रिक्षाचालक जे आहेत, रिक्षाचालकांना यामध्ये काही अडचण येत आहेत का, किंवा रिक्षावाल्यांनी काही काही प्रकार नाही. काय झालं होतं की माननीय मंत्री साहेब यांनी ऑलरेडी सर्वांना सांगितलं होतं, आवाहन केलं होतं की तुम्ही मराठी शिकून घ्या. त्यामुळे मी सकाळपासून जेवढ्या रिक्षाचालकांना तपासणी केलेली आहे त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांना जुजबी ज्ञान असण्याचं मला आढळून आलेलं आहे. कारवाई अजून कुणाला नोटीस इश्यू करण्यात आलेली नाही आहे. एव्हरेजली मॅडम कसं वाटतंय की रिक्षाचालक मराठीमध्ये बोलतायत का? जे परप्रांतीय रिक्षावाले त्यांना शिकवलं गेलं असे रिक्षावाले आढळले का? हो, आता मला एक रिक्षावाले आता थोड्या वेळापूर्वी आढळून आले. त्यांनी मराठीची शिकवणी सुरू केलेली आहे. त्यांना मराठी बोलता येतं पण जुजबी मराठी बोलता येतं. या, बसा, थांबा, कुठे जायचं आहे अशा टाईपचे छोटे छोटे जे वर्ड्स आहेत ते बोललेले आहेत माझ्यासोबत. आणि त्यांनी एक शिकवणी पण लावलेली आहे आणि ते बोलले की मला 18 तारखेला माझी त्याची परीक्षा घेण्यात येणार आहे. मॅडम, आजपासून सुरू झालेला ड्राईव्ह आहे, पुढे कशा प्रकारे कारवाई केली जाणार आहे आरटीओवर? या संपूर्ण आजपासून जी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे ती नोटीस वाटण्याची कारवाई आहे. आता 1 महिन्याच्या नोटीस आम्ही वाटत आहोत सर्वांना. 1 महिन्याच्या नोटीस वाटल्यानंतर आम्ही त्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहोत. जे नोटीस मिळालेले लोक आहेत त्यांना जर ह्या 1 महिन्याच्या कालावधीत मराठी बोलता आलं तर आपण त्यांच्यावर कारवाई करणार नाही. पण जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर 3 महिन्यासाठी आम्ही त्यांचं लायसन्स आणि बॅच सस्पेंड करणार आहोत.